अमिताभ बच्चन, हॅपी बर्थडे. लेखन सौमित्र पोटे. वाचन दत्ता सरदेशमुख. अमिताभ बच्चन यांची एक बातमी परवा वाचनात आली. ती बातमी अशी की यंदा 11 ऑक्टोबरला बच्चन साहेब चित्रीकरणात व्यग्र असणार आहेत. कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगमुळं ते वाढदिवस साजरा करणार नाहीतच. आपल्या वाढदिवशी कामात व्यग्र राहायला त्यांना आवडतं असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. ही बातमी आल्यानंतर त्याच्यावर आलेल्या कमेंटमधली एक कमेंट फार इंटरेस्टिंग होती. त्यातला कमेंट करता म्हणत होता, बच्चन 78 वर्षाचा झाला, त्याचा एक पाय कबरीत आणि एक पाय केळ्याच्या सालीवर असून पण तो काम करतोय. आता ही पोस्ट तशी असभ्य भाषेतली आहे, पण ते खरंच आहे. खरं तर सहस्रचंद्र दर्शन सोहळा जवळ येत असताना मंडळी जास्तीत जास्त घरी असतात, कुटुंबवत्सल होतात, ज्येष्ठ होतात आणि बच्चनभाईंचं उलटं झालं. कसं आयुष्य असतं बघा. जिथं निवृत्ती घ्यायला हवी तिथं बच्चन साहेबांनी भरारी घेतली. ABCL ही थाटलेली कंपनी जेव्हा गाळात गेली, जेव्हा डोक्यावर कर्ज झालं, तेव्हा त्यांचं वय किती होतं? 59-60. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला हा महानायक लोकांचा अमाप प्रेम, प्रसिद्धी, पैसा, मानमरातब मिळवून कंगाल झाला होता. तेव्हा बिग बीच्या वयाची 60 आली होती. अमिताभ बच्चन यांनी थोकरट जाहिराती केल्या की त्यांच्या नावानं घरात बसून बोटं मोडणारे आपण, त्यांच्या फोटोवर कमेंटवर त्यांची टर उडवणारे आपण, 6 महिने हातात काम नाही म्हणून नैराश्यग्रस्त होणारे आपण. कल्पना करू शकतो का की बच्चन साहेबांवर काय परिस्थिती आली असेल? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? याचा हा किस्सा जरा ऐकाच. एकीकडे लॉकडाऊन आहे, हातात काम नाही, नैराश्य येत असताना जरा स्फूर्तिदायी गोष्टी ऐकल्या की बऱ्या असतात. तर हा काळ होता त्यांच्या 60चा, म्हणजे 20 वर्षांपूर्वीचा, म्हणजे आसपास 2000 साल. ABCL पुरती दिवाळखोरीत निघाली होती. सगळे पैसे कर्ज भागवण्यात संपले होते. एव्हाना अमिताभ बच्चन यांनी सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला होता. कारण त्यांचे लाल बादशाह, छोटे मियाँ बडे मियाँ अशा सिनेमात त्यांनी काम सुरू केलं होतं. पण सिनेमे पडले होते. बच्चन यांचं मार्केट गेलं होतं. आर्थिक फटका तर बसला होताच, पण सार्वजनिक जीवनात जी व्हॅल्यू अमिताभ बच्चन या नावाला होती तीही पुरती पडली होती. अभिषेक बच्चनसुद्धा त्यावेळी नट म्हणून आला नव्हता. हा काळ असा आहे जेव्हा गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन यांच्याकडं काम मागायची वेळ आली नव्हती. मोठमोठे निर्माते त्यांच्याकडे रांगा लावत होते, त्यांच्यासाठी सिनेमे लिहित होते, सिनेमासाठी थांबत होते. पण आता परिस्थिती बदलली होती. 1998 पासून परिस्थिती आणखी गंभीर होत गेली. हातातलं काम गेलं आणि मग बच्चन साहेबांनी निर्णय घेतला, काम मागण्याचा. सर्वसाधारणपणे जे निवृत्तीचं वय मानलं जातं त्या वयात बच्चन साहेब काम मागायला बाहेर पडले. त्याचाही एक किस्सा आहे. अमिताभ बच्चन यांच्या जुहूच्या बंगल्यापासून थोड्या अंतरावरती यश चोप्रा यांचा बंगला आहे. बच्चन यांनी यश चोप्रा यांच्याकडे जायचं ठरवलं. दिवस ठरला. सकाळी घरातून अमिताभ बाहेर पडू लागले. अभिषेकच्या लक्षात आलं की अमिताभ गाडी घेत नाही आहेत, ते चालत जात आहेत. अभिषेकनं तडक बाबांना गाडी घेऊन जाण्याबद्दल सांगितलं. तर बच्चन म्हणाले, मी काम मागायला जातोय. काम मागायला जाताना गाडी घेऊन जाणं मला योग्य वाटत नाही. क्षणाचीही वाट न बघता अमिताभ बच्चन घरासमोरच्या फुटपाथवरून चालू लागले. यश चोप्रा यांच्या सुरक्षा रक्षकांना, सिक्युरिटी गार्डना बच्चन चालत येत असल्याचं कळल्यावर तिथे एकच तारांबळ उडाली. तारांबळ उडणारच. या शतकातला हिंदीतला नायक
चालत येत होता. ज्यानं अनेक मानमरातब मिळवले, ज्याच्या सिनेमानं अनेकांची पोटं भरली, अनेकांची मनं मोकळी केली, तो महानायक अमिताभ बच्चन चालत येत होता. ही गोष्ट यश चोप्रा यांना कळली. चोप्रा आपल्या वरच्या मजल्यावरून खाली धावतच आले. त्यांनी बच्चन साहेबांना आत घेतलं, वर घरी नेलं. बच्चन अत्यंत शांत होते. यश चोप्रांनी असं अचानक येण्याचं कारण विचारलं. तेव्हा बिग बी उद्गारला, चोप्रा साहेब, मला काम हवं आहे. चोप्रा म्हणाले, तू आत्ता असा का आलायस? तुला किती पैसे देणं आहे? त्यावर अमिताभ म्हणाले, पैसे मागून द्यायचे तर माझ्याकडे काही लोक आहेत चोप्रा साहेब. मला काम हवं आहे. यापूर्वी मी केलेली कामं तुम्हाला माहिती आहेतच. माझ्या योग्य काही काम असेल तर. चोप्रा यांनी तातडीनं आपल्या माहितीतल्या लोकांना तिथूनच फोनाफोनी सुरू केली. देशाच्या महानायकाला काम हवं होतं. 2-3 फोन केल्यावर लक्षात आलं, काही ठिकाणचं चित्रीकरण सुरू झालं होतं. काही ठिकाणी अमिताभ बच्चन यांना साजेसा रोल नव्हता. चोप्रा यांचा असाच एक फोन गेला विधू विनोद चोप्रा यांना. विधूजी त्यावेळी एका सिनेमाची जुळवाजुळव करत होते. त्या सिनेमात एक भूमिका होती. ती विधू यांनी बच्चन यांना द्यायची ठरवली सुद्धा. पण सिनेमाचं चित्रीकरण सुरू व्हायला वेळ होता आणि अमिताभजींना तातडीनं काम हवं होतं. यश चोप्रा यांनी आदित्यला बोलवलं. आदित्यनं तातडीनं हालचाल करून बच्चन यांना समोर ठेवून एक सिनेमा लिहायला घेतला. चोप्रा गटातल्या सगळ्या मोठ्या कलाकारांपैकी कोण यात येतील याची काळजी घेतली गेली आणि मग एक सिनेमा तयार झाला. मोहब्बतें. शाहरुख खान, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन, जिमी शेरगिल आदी लोकांना घेऊन सिनेमा तयार झाला आणि मोहब्बतेनं नवा इतिहास घडवला. एका महानायकाला संजीवनी मिळाली. हे सगळं होत असतानाच विधू विनोद चोप्रा यांच्या सिनेमाची जुळवाजुळव ही झाली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी हे अमिताभ बच्चन यांना सिनेमात एक भूमिका देऊ केली. जी भूमिका बच्चन यांनी नेहमीप्रमाणे डंके की चोट पर साकारली. त्या सिनेमाचं नाव होतं एकलव्य. सिनेमा हिट झाला. सिनेमानं नफा कमावल्यावर विधू विनोद चोप्रानं अत्यंत प्रेमानं आणि आदरानं बच्चन यांच्या वकुवाला साजेशी अशी गाडी त्यांना भेट म्हणून दिली. ती गाडी होती रोल्स रॉयस. त्याच्या बातम्याही आल्या होत्या पेपरात. मग कौन बनेगा करोडपती हा शो आला आणि त्यानंतर जे झालं ते भारतीय मनोरंजन सृष्टीत ऐतिहासिकच होतं. कोणताही महानायक केवळ प्रसिद्धीनं घडत नाही. ती प्रसिद्धी जशी मिरवावी लागते तशी ती पचवावी सुद्धा लागते. अमिताभ बच्चन यांना त्या वाईट काळामध्ये बसलेले धक्के कमालीचे खंतावणारे होते. म्हणून त्यानंतर बच्चन यांनी आपल्या कामातून पैसे कमावण्याचं ठरवलं. आपण दिवाळखोर होण्याचा धक्का त्यांच्या इतका जिव्हारी लागला की त्यांनी मिळतील त्यातून पैसे उभे करायला सुरुवात केली. मिळेल ते काम करायला घेतलं आणि त्यानंतर जे घडलं तो इतिहास आपल्यासमोर आहे. अमिताभ बच्चन हा इसम नजरेत न मावणारा असला तरी तो माणूसच आहे. त्यालाही मन आहे. जे कधीकाळी दुखावलं गेलं होतं, परिस्थितीनं म्हणा किंवा आणखीन कशानेही, पण त्यातून ते बाहेर आले कायमचे. बच्चन होणं सोपं नसतं ते यासाठी. परिस्थितीनं नामोहरम केल्यानंतरसुद्धा आपल्या कामावर प्रचंड श्रद्धा आणि कष्ट करायची तयारी ठेवतो आणि मेहनतीनं पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेतो, तो बच्चन असतो. परिस्थितीला भिडण्याचा हा अमिताभ बच्चन यांचा अंगभूत गुण आपल्यालाही लाभो. बच्चन साहेब, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अमिताभ बच्चन, हॅपी बर्थडे. लेखन सौमित्र पोटे. वाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.